Hello dear students, let's prepare for the board exams 2025. याची जी प्रिपरेशन सिरीज आपली सुरू आहे त्या सिरीजच्या सेकंड वीकच्या चॅलेंज आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ऍक्च्युली आपला फर्स्ट वीक हा आयडियली 23 तारखेला संपणार होता ऍज पर आवर शेड्यूल, परंतु बऱ्याच स्टुडंट्सनी हे चॅलेंज उशिरा पाहिलं आणि त्यांना सुद्धा या चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करायची इच्छा होती. सो त्यांच्यासाठी आपण 2 दिवस ऍक्च्युली पुढे ते एक्सटेंड केलं. आजच्या दिवशी मी तुम्हाला टेस्ट पाठवून दिलेली आहे. तुम्हाला नोट्स मिळालेल्या आहेत, नाही मिळालेल्या काय सांगताय? ऐका, पहिल्यांदा आधी तो तुमचा डाऊट मी क्लिअर करून घेते. सी 2025च्या बोर्ड एक्झामला फेस करण्यासाठी आपण बरेचसे जे उशिरा जागे होणारे मेंबर्स असतात अभ्यासाच्या बाबतीत, की अजूनही आम्हाला नाही अभ्यास झालेला आहे, कळतच नाहीये काय करू, कळत नाही कशी सुरुवात करू, अभ्यास कसा करू, लक्षात कसं ठेवू, महत्वाचे प्रश्न काय, PYQs, नोट्स कशा काढू आणि अभ्यासाशी रिलेटेड जे जे तुमचे प्रश्न असतील त्या सगळ्यांचं सोल्युशन तुम्हाला देण्यासाठी आपण 2024-25 साठीची विजेता बॅच गेल्या आठवड्यापासून सुरू केलेली आहे. जेव्हा तुमचं टाइम टेबल च्या टेंटेटिव्ह डेट्स, बोर्डच्या एक्झामच्या टेंटेटिव्ह डेट्स आपल्याला कळाल्या तेव्हा आपले व्हॉट्सअप ग्रुप्स बनलेले आहेत. 2-3 व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत आपले. प्रत्येक ग्रुपच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. जर एखादा ग्रुप तुम्हाला फुल झालेला आहे असं दाखवत असेल तर तुम्ही नेक्स्ट ग्रुपची लिंक यूज करून त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आता व्हॉट्सअप ग्रुप का जॉईन करायचे, तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मी डेली जे टास्क आहेत तुमचे अभ्यासाशी रिलेटेड ते देत आहे. रोजचं काम तुम्हाला काय करायचं आहे ते सगळं तिथे शेअर केलं जाईल. ऑल्सो चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर त्या चॅप्टरशी रिलेटेड तुमचे डाऊट काय आहेत ते डाऊट्स देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्ट करायचे आहेत. सो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं हे मस्ट आहे, बरोबर. स्टडी मटेरियल असेल, टाइम टू टाइम काही अनाउन्समेंट असतील, काही नोटिसेस असतील. सो प्रत्येक वेळेस मला युट्यूब वरती येऊन व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणं हे पॉसिबल होत नाही. त्यासाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत. सो इट इज इझी टू कम्युनिकेट विथ यू थ्रू द व्हॉट्सअप ग्रुप, हो की नाही. सो अजूनही तुम्ही कोणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले नसतील तर ते जॉईन करा. मराठी मीडियमच्या स्टुडंट्सची पण काही रिक्वेस्ट होती. सो मराठी मीडियम साठी आपण अक्षता किरपेकर मराठी असं एक वेगळंच युट्यूब चॅनल काढलेलं आहे, कारण सेमी आणि मराठीचं मिक्स किंवा इंग्लिश मीडियम आणि मराठीचं मिक्स व्हायला नको कंटेंट, यासाठी अक्षता किरपेकर मराठी ह्या चॅनलची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि मराठी मीडियम साठीचा जो ग्रुप आहे त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सो तुम्ही रिस्पेक्टिव्ह ग्रुप्स तुमचे जे आहेत ते जॉईन करू शकता. लवकरच आपण 8th-9th साठी पण अशाच पद्धतीचा चॅलेंज घेऊन येणार आहोत. सो 8वी-9वीच्या मुलांनी काही काळजी करू नका. आता 10वीच्या परीक्षा अगदीच तोंडावरती आहेत आणि त्यांना कसं 9वीवाल्यांपर्यंत कसं असतं, तुम्हाला सेमिस्टर पॅटर्नचा सिलेबस असतो. 10वीमध्ये कसं पूर्ण सिलेबस वरती बेस्ड तुम्हाला परीक्षा द्यायची असते. सो थोडासा फरक आहे, म्हणून आपण आधी 10वीचे ही बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. आता 10वीच्या मुलांनी, मला बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की मग आम्ही रोज अभ्यास कसा करायचा आहे, काय करायचंय, कारण हे जे शेड्यूल आहे हे मी तुम्हाला सायन्स पुरतं दिलंय बिकॉज मी फक्त सायन्स शिकवते ना. याच प्रकारे आता जसं मी सायन्स दिलं तुम्हाला, तर सेम त्याच पद्धतीनं तुम्ही बाकीच्या सब्जेक्टचं देखील तुमचं शेड्यूल हे अभ्यासाचं बनवू शकता आणि तुमचे जे रिस्पेक्टिव्ह टीचर्स असतील त्यांच्याकडून गायडन्स घेऊ शकता फॉर अदर सब्जेक्ट्स. सायन्स साठी मी आहेच इथे, राईट. सो कशा पद्धतीनं आपण काम करतोय सध्या हे कळालं. या सिरीजशी रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली. आपण वीक 1 मध्ये हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा चॅप्टर पूर्ण केलेला आहे. त्याच्या नोट्स मी दिल्या, त्याची टेस्ट तुम्हाला दिली, त्याचा डाऊट सेशन झाला. आता त्याचा PYQचा पार्ट राहिलेला आहे, तो PYQs मी तुम्हाला लवकरच देते आणि मग त्याच्या ऍक्च्युली आहे पण आय थिंक त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती, तो बघून घेतलात तरी सुद्धा चालेल, किंवा आपण थोडा मॉडिफाईड व्हिडिओ मी ह्या 1-2 दिवसात तुम्हाला PYQs वरती पण टाकते. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तो बघून घेऊ शकता. सो त्या चॅप्टरचा सगळा जो पार्ट आहे बोर्ड प्रिपरेशनच्या दृष्टीने महत्वाचा, तो सगळा आपला क्लिअर झालेला आहे, राईट.
आता आपण सेकंड वीकच्या चॅलेंजला आजपासून सुरुवात करत आहोत. आज आपण घेणार आहोत ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. सो बघा, आपण आज 26 तारीख आहे. सो ठीक आहे, 26 ऑगस्ट ही आपली पहिला डे 1 राहील, राईट. त्यानंतर 27 तारीख हा आपला डे 2 राहील. 28 ऑगस्ट डे 3 होईल. 29 ऑगस्ट डे 4 होईल. त्यानंतर 30 ऑगस्ट डे 5 होईल. 31 ऑगस्ट डे 6 होईल आणि 1 सप्टेंबर हा आपला डे 7 होईल. या 7 दिवसांच्या मध्ये तुम्ही कशा पद्धतीनं स्टडीला डिस्ट्रीब्यूट करणार आहात ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या, ते आज मी तुम्हाला सांगते. आता थोडंसं आपला चॅलेंज परत 2 दिवस पुढे एक्सटेंड झाल्यामुळे तो थोडा बॅकलॉग आपण, कारण दिवस तर तेवढेच आहेत आपल्याकडे, पुढे जाऊन आपल्याला रिव्हिजन करायची आहे, क्वेश्चन पेपर सोडवायचे, क्वेश्चन बँक बघायची आहे. सो त्याला आपल्याला पुढे वेळ द्यायचा आहे. सो तो वेळ आपण राखीव ठेवलेला आहे. आता आपल्या हातात जो वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण कशा पद्धतीने हे बसवायचे आहेत कंटेंट. सो याच्यामध्ये आपण डे 1 ला म्हणजे आजच्या दिवशी मी तुम्हाला 3 व्हिडिओज पाठवत आहे. बेसिक आहेत. कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड बेसिक्स पहिले माहिती आहे त्याच्यात, आणि मग केपलरचे लॉज वगैरे हा पार्ट येतो. सो ते 3 व्हिडिओजची लिंक मी आज आपल्या दोनही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तिन्ही जे आहेत आपल्या त्याच्यामध्ये मी पाठवून देत आहे. ते पहिल्यांदा जॉईन करून घ्या ग्रुप. नसेल जॉईन झाला तरी तुम्हाला हरकत नाही, मी आज उद्या परत ते रिपीट होतीलच पुन्हा. सो तसेही काही काळजी करू नका. आत्ताच मी जॉईन झालोय, मग आधीचे जे काही तुमचे हे होतं जे दिलेले तुम्ही टास्क त्याचं कसं काय करू, तर काही काळजी करू नका. ते रिपीट होणार आहेत. पुन्हा मी सांगणार आहे की ह्या दिवशी तुम्हाला हे काम दिलेलं होतं ते करून घ्या वगैरे. सो आजच्या दिवशी तुम्ही हे पहिले 3 व्हिडिओज बघून घ्याल. असंच तुम्हाला डे 2 डे 3 हे सगळे पाठवून देत जाईन. आता आपले एकूण 12 व्हिडिओजचा एक असं एक प्लॅनिंग आहे माझं, ठीक आहे. सो डे 12 पर्यंतचे म्हणजे रोजचे आपण 3 व्हिडिओज आता ह्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरशी रिलेटेड घेणार आहोत. सो डे 1 ला तुमचा पहिले 3 व्हिडिओ झाले, ठीक आहे. 1, 2 आणि 3. एक, 2, 3 हे व्हिडिओ पहिल्या दिवशी. परत 4, 5, 6 हे व्हिडिओ तुम्ही 27 तारखेला बघाल. 7, 8, 9 हे पार्ट अगदी 10-15 मिनिटाचेच व्हिडिओ आहेत, फार काही नाही आहेत मोठे. सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही हे प्लॅन करा. हा, आता काही जणांचं म्हणणं असं आहे आपण खूप स्लो चाललेलो आहोत वगैरे. सो हा ग्रुप आपण सगळ्याच मुलांना ऑल इन्क्लुसिव्ह असा केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बरेचसे स्कॉलर्स पण आहेत, ऍव्हरेज पण आहेत, मीडियम पण आहेत आणि थोडे स्टडीज मध्ये ज्यांना सारखं पुश करावं लागतं असे पण स्टुडंट्स आहेत. तर सगळ्यांच्या दृष्टीने विचार करून हे शेड्यूल मी बनवलेलं आहे की प्रत्येक प्रकारच्या स्टुडंटला हे फॉलो करायला सोपं जावं, हा त्याच्या मागचा हेतू आहे. सो हे झालं. त्यानंतर 29 तारखेला 10, 11 आणि 12 इथपर्यंत आपलं झालं. आता हे झाल्यानंतर 30 तारखेला आपण काय करणार आहोत, जो 5वा दिवस येईल आपल्या प्रिपरेशनचा, तर त्यामध्ये तुम्हाला जे डाऊट्स आले ते पहिल्यांदा आपण एक्सरसाइजचा पण पार्ट त्या दिवशी करून घेऊयात. एक्सरसाइज, न्यूमरिकल्स हे सगळे जे कंटेंट आहेत ते त्या दिवशी आपले होतील. ऍडिशनल जे आहेत थिअरीचा पार्ट सोडूनचे. त्यानंतर ह्या दिवशी आपले होईल डाऊट सेशन. डाऊट सेशन आता तुम्ही सगळेजणच फॅमिलियर झाला आहात. ज्या दिवशी डाऊट सेशन असेल त्या दिवशी मी तो ग्रुप आपला ओपन करणार आहे फॉर पोस्टिंग युअर डाऊट्स, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या चॅप्टरशी रिलेटेड प्रिपरेशन करताना जे डाऊट, आता हे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असताय ते पार्ट बघत असतानाच त्याच्याशी रिलेटेड म्हणजे तुम्ही नोटबुक घेऊन बसणार आहात, असं टाइमपास म्हणून व्हिडिओ बघणार आहोत का आपण, नाही. नोटबुक घेऊन बसणार आहात आणि तो पार्ट शिकत असताना तुम्हाला त्या दिवशीच जे काही डाऊट येतील ते एका सेपरेट नोटबुक वरती तुम्ही लिहून काढणार आहात.
आणि ज्या दिवशी आपल्या डाऊट सेशनसाठी ग्रुप ओपन करण्यात येईल त्या दिवशी तुम्ही हे डाऊट पोस्ट करणार आहात. संध्याकाळी आपलं डाऊट सेशन होईल त्या दिवशी आणि मग तिथे तुमच्या प्रत्येक डाऊटला उत्तर देण्यात येईल. मग तुमचे डाऊट एकदा क्लिअर झाले की नेक्स्ट डेला 7 तारखेला आपली टेस्ट होईल. ठीक आहे. सो ह्या पद्धतीनं आपण या वीकमध्ये 1 सप्टेंबर पर्यंत काम करणार आहोत. थोडंसं आता गेल्या वीकमध्ये आपण 2-2 व्हिडिओचं ठेवलेलं होतं. आता तुमची थोडी लिंक लागलेली आहे. या वीकमध्ये आपण 3-3 व्हिडिओज एका दिवशी बघणार आहोत. तुमचा दिवसातला मॅक्सिमम 30 ते 40 मिनिटाचा वेळ ह्यासाठी लागेल, म्हणजे ह्या गोष्टीसाठी. सो अजिबातच आपण सुरुवातीपासून अभ्यास केलेला नाही आहे असं गृहीत धरून मी तुम्हाला हे टाइम टेबल दिलंय. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी हे इझी आहे, बरोबर. अजून हे तर झालं तुमचे ब्रॉड आन्सर वगैरे होऊन जातील. तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जे प्रश्न असतात म्हणजे 1 मार्कचे प्रश्न, त्याच्यासाठी देखील मी एक क्विज बनवत आहे की ज्या क्विज मध्ये एकेका चॅप्टर वरती 100-100, 150-150 प्रश्न असणार आहेत. सो तुमची 1 मार्काच्या प्रश्नांची पण सगळी तयारी ऑलमोस्ट त्या क्विजेसच्या मार्फत होऊन जाईल. सो कुठलाच आस्पेक्ट, कुठलीच बाजू, कुठलाच प्रश्न असा राहणार नाही की जो आपल्या प्रिपरेशन मधून वगळला गेलेला आहे. 1, 2, 3, 5 सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची व्यवस्थित प्रिपरेशन, कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता. मुलं मला मेसेज करतात, काय करू मॅम, टेन्शन आलंय, कसं करू, हे करू ते करू, मला काही समजत नाही. यू जस्ट ब्लाइंडली फॉलो मी. मी जे सांगते ते आणि तसं करत चला. अजिबात टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे, बरोबर. मी आहे तुमच्यासोबत. आपण छान प्रिपरेशन करूयात आणि अगदी कॉन्फिडन्सने बोर्ड एक्झामला सामोरं जाऊयात. ओके. ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काहीही डाऊट असेल, यू कॅन आस्क मी थ्रू द कमेंट्स. प्लीज पर्सनल मेसेज यासाठी मी नाही म्हणते, बिकॉज प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय करणं हे प्रत्येक वेळेस पॉसिबल होतच असं नाही. मग एक असं वाटू शकतं ना की काय यार मी एवढं विचारलं, मॅमने मला सांगितलंच नाही. तर असं व्हायला नको. ह्यासाठी पर्सनल मेसेजेस मी शक्यतो अवॉइड करायचं सांगते. आणि ग्रुपवरती आपल्याला जेव्हा डिस्कशन आहे तेव्हा तर होईलच. असा काही पार्टच उरत नाही ऍक्च्युली की जिथे तुम्हाला मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायची गरज लागेल, कारण टाइम टू टाइम मी तुम्हाला त्या त्यावेळेस सगळं देत असते. सो जस्ट ती प्रोसेस फॉलो करा. बी द पार्ट ऑफ द प्रोसेस, सिन्सिअरली, कन्सिस्टंटली. व्यवस्थित अभ्यास करायला लागा. काही टेन्शन घ्यायचं अजिबात काम नाही. म्हणजे बऱ्याच जणांना वाटेल की आता उशीर झालाय, तर नाही, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही अजूनही अभ्यासाला सुरुवात करू शकता. ऑल यू हॅव टू डू इज बीइंग कन्सिस्टंट, बीइंग ट्रूथ टू युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल प्रामाणिक राहायचं आहे. ठीक आहे की हे फसवाफसवी किंवा असं काही नाही झालं पाहिजे. सांगितलंय ना, ते चीटिंग करायचे नाही. हे एवढा टास्क त्या दिवशीचा झालाच पाहिजे, मगच जेवणार मी त्या दिवशी, असं काहीतरी संकल्प करा आणि ते फॉलो करा. आणि काही अडचण आली तर मी आहेच आहे, है ना. सो चला सुरुवात करूयात आजच्या वीक 2च्या चॅलेंजसाठी. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.